आज आपण खूप सोप्या पद्धतीने परफेक्ट मऊ आणि जाळीदार ढोकळा बनवणार आहोत. तुम्ही जर पहिल्या वेळेस ढोकळा बनवत असाल किंवा तुम्हाला ढोकळा बनवताही येत असेल तर ही पद्धत बघितल्यानंतर तुम्ही दुसरी कुठलीच पद्धत वापरणार नाही. हा ढोकळा बनवत असताना ढोकळ्यावरती कुठेही रेड स्पॉट येत नाही किंवा ढोकळा खाताना घशामध्येही अडकत नाही. अगदी परफेक्ट जाळीदार ढोकळा बनून तयार होतो. रेसिपी करायला खूप सोपी आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याच पद्धतीने खूप सोप्या रेसिपीज मी इझी टेस्टी रेसिपीजवरती शेअर करत असते, त्यामुळे तुम्ही इझी टेस्टी रेसिपीजला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पटकन आजच्या या नवीन रेसिपीला सुरुवात करूया. ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. या भांड्यावरती आपल्याला चाळणी ठेवून घ्यायची आहे. यानंतर यामध्ये मी 1 वाटी बेसन घालून घेते आहे. आता हे बेसन इथे मी चाळून घेणार आहे. तुम्ही जर बेसन चाळून नाही घेतलं तरीही चालेल. फक्त या बेसनमधील गुठळ्या ज्या आहेत त्या लवकर मोडल्या जाव्यात त्यासाठी मी बेसन चाळून घेतलेलं आहे. बेसन चाळून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. यानंतर पाव चमचा साखर घालून घ्यायची आहे. साखरेऐवजी पिठी साखरही वापरू शकता. नंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व घालून घ्यायचं आहे. यानंतर 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट्स या पिठासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. इथे मी ढोकळा बनवत असताना हळद घातलेली नाही. हळद जर घातली तर हळद सोड्यासोबत रिॲक्ट होऊन ढोकळ्यावरती लाल स्पॉट्स येतात. त्यामुळे मी हळदीचा वापर केलेला नाही. यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं सरसरीत बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे पीठ भिजवत असताना आपण पाणी थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे, म्हणजे या पिठाच्या गुठळ्याही बनत नाही. जर बनल्यास तर लवकर मोडल्या जातात. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी याप्रमाणे आपल्याला हे बॅटर अगदी सरसरीत बनवून घ्यायचं आहे. यापेक्षा जास्त घट्टही बनवायचं नाही आणि थोडं पातळही बनवायचं नाही. आता इथे आपलं ढोकळ्याचं पीठ तयार झालेलं आहे. पीठ तयार झालं की ढोकळा स्टीम करण्यासाठी इथे मी इडली पात्रामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाण्याला इथे उकळी येते आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. तर इथे मी एका वाटीमध्ये 4 चमचे पाणी घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला 1 चमचा साखर घालून घ्यायची आहे आणि ही साखर या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याप्रमाणे आपल्याला हे साखरेचं पाणी करून ढोकळा तयार झाला की हे पाणी त्या ढोकळ्यावरती घालून घ्यायचं आहे, म्हणजे ढोकळा चांगला मॉइस्ट राहतो आणि खाताना घशात अडकत नाही. त्यानंतर आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा लावायचा आहे त्या भांड्याला चांगलं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. इथे मी इडली पात्रामध्ये जी प्लेट मिळते त्याच प्लेटमध्ये ढोकळा लावून घेणार आहे. इथे प्लेटही ग्रीस झालेली आहे आणि ढोकळ्यासाठी पाणीही गरम झालेलं आहे. आता आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये सोडा घालून घ्यायचा आहे. तर सोडा घातल्यानंतर आपल्याला हे बॅटर मिक्स करत असताना एकाच डायरेक्शनने 15 ते 17 सेकंदसाठी हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. हे पीठ मिक्स करत असताना आपल्याला ओव्हर मिक्स करायचं नाही. ओव्हर मिक्स झालं तर ढोकळा डेन्स होतो. तुम्ही इथे बघू शकता हा सोडा पिठामध्ये मिक्स झाल्यानंतर तो सायट्रिक ॲसिडसोबत रिॲक्ट होतो आणि डोशाचं पीठ डबल होतं आणि त्याचा कलरही चेंज होतो. अगदी या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे. आता आपल्याला हे तयार झालेलं बॅटर लगेचच तेल लावलेल्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. या पिठामध्ये सोडा घातल्यानंतरची सगळी प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला ही प्लेट ज्यामध्ये आपल्याला ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे त्या भांड्यामध्ये ठेवून घ्यायची आहे आणि यावरती झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे. ढोकळा होतो आहे तोपर्यंत आपण ढोकळ्यासोबत खाण्यासाठी छान चटणी करून घेऊया. त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा पुदिना, थोडीशी कोथिंबीर, 1 कमी तिखट असलेली हिरवी मिरची आणि थोडासा आल्याचा तुकडा घालून घेतलेला आहे. यानंतर यामध्ये पाव चमचा साखर घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. इथे मी ही चटणी दह्यामध्ये बनवते आहे त्यामुळे 1.5 चमचा दही घालून घेतलेला आहे. यानंतर यामध्ये मी 2 चमचे फुटाण्याची डाळ घालून घेते आहे. तुम्ही याऐवजी ओलं नारळ वापरलं तरीही चालेल. यानंतर यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला अगदी बारीक पातळ अशी ही चटणी तयार करून घ्यायची आहे. ढोकळ्यासोबत खाण्यासाठी ही मस्त आंबट, गोड आणि थोडीशी तिखट अशी चटणी बनवून तयार झालेली आहे. ही चटणी ढोकळ्यासोबत खूप छान लागते. चटणी तयार झालेली आहे. आता आपण ढोकळा बघून घेऊया. तर ढोकळा इथे स्टीम करायला ठेवून मला 10 मिनिट झालेले आहेत. ढोकळा स्टीम झाला की आपण ढोकळा शिजला की नाही हे चेक करण्यासाठी टूथपिक किंवा याप्रमाणे चाकूने आपण चेक करून घ्यायचं आहे.
तुम्ही इथे बघू शकता चाकू खूप क्लीन येतो आहे, म्हणजे ढोकळा शिजून तयार झालेला आहे. आता आपल्याला हा ढोकळा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि 2 मिनिटासाठी या ढोकळ्याला रेस्ट करू द्यायचे आहे. ढोकळा थोडासा थंड झाला की त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं साखरेचं पाणी यावरती घालून घेणार आहोत. याप्रमाणे साखरेचं पाणी घालून घेतलं की ढोकळा मॉइस्ट राहतो आणि खाताना घशामध्ये अजिबातच अडकत नाही. इथे मी ढोकळा बनवण्यासाठी थोडी पसरट प्लेट वापरलेली आहे, त्यामुळे 10 मिनिटांमध्ये हा ढोकळा बनून तयार झालेला आहे. तुम्हाला जर ढोकळा पातेल्यामध्ये किंवा कुकरच्या भांड्यामध्ये लावायचा असेल तर ढोकळ्याची थिकनेस वाढते, त्यामुळे ढोकळा 10 मिनिटापेक्षा थोडा जास्त वेळ घेऊ शकतो. तर 15 मिनिटांपर्यंत हा ढोकळा बनवून तयार होतो. त्यासाठी आपल्याला ढोकळा शिजवत असताना 10 मिनिट पहिले कधीही ढोकळ्याचं झाकण उघडून बघायचं नाही. 10 मिनिटानंतर आपल्याला ढोकळा चेक करून घ्यायचा आहे. पातेल्यात किंवा कुकरच्या भांड्यामध्ये ढोकळा बनवला तर तो 15 मिनिटापर्यंत बनून तयार होतोच आणि या पद्धतीने बनवला तर अजिबातच बिघडत नाही, फसत नाही किंवा फेलही होत नाही. अगदी छान सॉफ्ट जाळीदार ढोकळाच बनून तयार होतो. तर तुम्ही ही पद्धत एकदा नक्की ट्राय करून बघा. ढोकळा व्यवस्थित कट करून झाला की आपल्याला ढोकळ्याच्या सगळ्या कडा सोडून घ्यायच्या आहे आणि ढोकळ्यासाठी मस्त फोडणी तयार करून घ्यायची आहे. फोडणी बनवण्यासाठी इथे मी एका तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि 1 स्लिट केलेली हिरवी मिरची घालून नंतर कढीपत्त्याची पाने घातलेली आहे. आता छान अशी खरपूस खमंग ही फोडणी तयार झालेली आहे. ही गरम गरम फोडणी आपल्याला कट केलेल्या ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे. याप्रमाणे गरम फोडणी ढोकळ्यावरती घातली की या फोडणीचा कढीपत्ता आणि मोहरीचा खूप छान फ्लेवर या ढोकळ्यामध्ये येतो. सगळी फोडणी घालून झाली की यावरती मी बारीक किसून घेतलेलं ओलं नारळ घालून घेते आहे. यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तुमच्याकडे ओलं खोबरं किंवा नारळ नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. आता आपला हा ढोकळा खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता ढोकळ्यावरती अगदी छान अशी जाळी येते आणि सॉफ्ट ढोकळा बनून तयार होतो. ढोकळा खाताना कुठेही घशामध्ये अडकत नाही किंवा ढोकळ्यावरती लाल स्पॉट आलेले नाहीत. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इझी टेस्टी रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि कुठलीही सोपी रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन सोप्या आणि पटकन बनणाऱ्या रेसिपीसोबत.